तुमची क्वालिफिकेशन चांगली आहेत. तुमचं गाणंही मला आवडलं. तुम्ही उद्यापासून आमच्याकडे संगीत शिक्षक म्हणून जॉईन व्हा. आभारी आहे. अभिनंदन तुझं आणि माझं पण. तुझं का? तुझी नोकरी पक्की झाली हा? आणि माझी उदारी पक्की झाली. काय डोकी पिकी फिरलीत का तुमची? का का का? हे काय त्या मालकाने ऐकलं तर आपली डोकी जागेवर होतील काय? अरे दादा, आज तर मालक आणि मालकीण चक्क नाटकाला गेले. तिकीट काढू. अरे रे, फुकट 5 वेळा येतात. ते मरू दे. याची आनंदाची बातमी ऐक ना. काय अरे, मला मुनिराज संगीत विद्यालयात नोकरी मिळाली. काय सांगतोस काय सुद्या? कॉंग्रॅच्युलेशन. नुसतं कॉंग्रॅच्युलेशन काय करतोस? पार्टी झाली पाहिजे. बऱ्याच दिवसात गळ्याला शेक दिला नाही रे. आज रात्री होऊन जाऊ दे. बाबानो, तुम्हाला तुमच्या गळ्याची जी काय शेकाशेकी करायची असेल ना, ती बाहेर जाऊन करा. इकडे घरी दंगा नको आणि माझ्या अभ्यासात तर व्यत्यय मुळीच नको. ओके ओके. परचा सुद्या आपण बाहेर जाऊया. याला उगाच डिस्टर्ब नको. ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके. ओके. Cheers. कळत नाही. बंगला बदलला की फाटक बदललं? आपलाच बंगला. अरे मी खात्रीने सांगू शकतो की आज बंगला घरच बदलले. फाटकाची कडी सापडत नाही. फाटक सापडलं. आपण आज जाऊया, आपण आज जाऊया. कुठे गेले? तिकडे बघ. तुला सांगतो तो दारू पिऊ नको म्हणजे आता मी काय पडलो नाही. शंतनू कुठे गाड झोपला असणार. दरवाजा वाजवतो. शंतनू तुम्ही हळू वाजवा. हळू तू उठेल. रात्री बेरात्री दार वाजवत आलो आलो. इतका वेळ दार वाजवायची वेळ आणली. शुनशुनू. अरे साला बरं झालं थोड्या वेळातच उघडला दरवाजा, नाही तर तो खडूस मालक आला असता आणि दोन्ही आतरी वाजवायला. मिस्टर माने मोठ्या भावाला नावाने हाक मारतो. चावत हळू हळू हळू. तो शेजारी टकलू कुत्रा आहे ना, भुंकट अंगावर येईल. टकलू कुत्रा. आपण 4 जण या खोलीत राहतो हे त्या टुकलूला कळेल ना. शुंतुनू हे इतके दिवस त्या खुळ्याला बनवलं हे त्याला कळेल ना. येड्या मी तुम्हाला सांगतो की काय ही काय तक्रार करण्याची वेळ आहे काय? I say get out! अहो काय चाललंय हे? अरे कोण आणली? कोण आणली? माने कोण कोण माने माने तुम्ही हराम खोर आहात हो. चला चला चालत्या दारू पिऊन माझ्या घरात येतात. चला. अरे दादा, मिस्टर धनंजय माने, तुम्ही इतके हरामखोर असाल असं मला वाटलं नव्हतं. कळलं तुमचं मत. हा पेपर केलं खड्ड्यात. बघा हा बघा बघा. बरोबर बघितलं त्याला. बाहेर असं, बाहेर. आता आई म्हणतोस काय? हे बघा मी धनंजय माने इथे राहतात का? इथेच राहतात. मी चांगलं ओळखतो ना त्यांना. हरामखोर, नालायक, बेशरम. शरम नाही वाटत तुम्हाला? तुम्ही 4 जण इथे चोरून राहताय, मला माहित नाही असं वाटलं का काय तुम्हाला? काल मी तुम्हाला बोलणारच होतो. काही एक बोलायचं नाही आणि काही एक ऐकायचं नाहीये.
4 दिवसाच्या आत ही खोली खाली करा हे सांगायला इथे आलेलो आहे मी. खोली काल माफ करा हा. काल आम्ही थोडासा घोटाळा केला. थोडासा घोटाळा म्हणता. दारू पिऊन इथे दंग करता वर थोडासा घोटाळा म्हणता. मला काही ऐकायचं नाही तुम्हाला सांगतोय. बघा हा. वडिलकीच्या नात्याने आम्हाला माफ करा. माफ करा. पुन्हा असं होणार नाही. होणार नाही. वाटलं तर मी भाडं तुम्हाला वाढवून देतो. वाढवून देतो. तू थांबणारस का? हो. मला बोलायला देणारस हो, बोल, का? बोल. हे बघा तुम्ही किती थापा मारणार अजून मला? मी तुमच्या पाया पडतो. माझ्या भावाच्या भविष्याचा जरा विचार करा. तुम्ही जर आम्हाला हाकलून दिलं तर आम्ही जाणार कुठं? तुम्ही रस्त्यावर राहा नाही तर गटारात राहा. मला काय करायचं आहे? तुमच्यासारख्या नालायक कोणग्यांना माझ्या घरात जागा नाही सांगून ठेवतो. पण मालक हे बघा मी पोलिसात तक्रार करीन. हे बघा माने बरी आठवण झाली. तुम्ही ते 70 रुपये माझ्या औषधासाठी घेतलेले. परत द्या. पण तुमचा डायबिटीज डायबिटीस करा खड्ड्यानं. मी तुम्हाला सांगतोय माने 4 दिवसाच्या आत खोली खाली करा नाही तर तुमचं सगळं सामान रस्त्यावर फेकून देऊन सांगतोय ना. पण मालक आता काय करायचं रे? दुसरी जागा शोधायला लागणार आणि काय करणार? मलाही रजा टाकायला लागणार बहुतेक. परशा तू आणि सुद्धा तुम्ही दोघे जागा शोधायला लागा. तू ही जागा शोध रे. अरे पण दादा माझा अभ्यास सांभाळून जागा शोधायची. अरे पण इलाज नाहीये दुसरा. मिस्टर धनंजय माने जागा सोडायला 2च दिवस बाकी आहेत लक्षात ठेवा. अरे ए भेंड्या इकडे. अरे हा. अरे तू तर रजेवर आहेस ना? नाही रे, मी या इंग्लंडला भेटायला आलो होतो. पण जागेवर दिसत नाही कुठे तो. अरे तो आताच बाहेर गेलाय. येईल 10-15 मिनिटं. मी 10-15 मिनिटं थांबावं लागणार आता. हा ते तर थांबावच लागणार. माझ्या गैरेजीत काय घोटाळा करून ठेवला नाहीत ना? नाही. आता माझी गोची कराल. नाही रे. हा. मॅडमची तब्येत ठीक आहे ना? हा? नाही म्हणजे सर्दी पडसं खोकलावर काय झालेलं नाही ना? नाही नाही हा नाही तर म्हणे तुम्हाला मॅडमने बोलवलंय. मला हो. याला असेल कारण सध्या तो जात्यात आणि मी सुपात आहे. नाही तुम्हालाच बोलवलंय. मॅडम रजेवर असताना सुद्धा सोडत नाहीत. बघतोच काय, चल पुढे मी आलो. बरोबर. काय करून बघतो वरती. माने तुमचा वीकली रिपोर्ट अजून का आला नाही? कामं करता का गप्पा मारता? तुम्हाला किती वेळा सांगितलंय हा बेशिस्तपणा मला अजिबात खपत नाही. अहो मॅडम, तुम्हाला दम लागला असेल किंवा तुमचा दम द्यायचा संपला असेल तर मी एक बोलू का? अहो मी रजेवर आहे. हो मी तुम्हाला वीकली रिपोर्ट कसा काय देणार? अहो मग हे तुम्ही आधी का नाही सांगितलं? कधी सांगणार? तुम्ही मशीन गन सारखा धाड 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 शब्दांचा मारा सुरू केलात. मला तोंड उडेल तरी अवसर दिलात काय तुम्ही? तुम्ही रजेवर आहात हे विसरले मी. सॉरी. इट्स ऑल राईट. हा? म्हणजे मी एक तुम्हाला विनंती करू का? अहो निदान रजेवर असलेल्या माणसाशी तरी प्रेमानं बोला. प्रेमानं म्हणजे? मी प्रेमा न म्हणालो, प्रेमाचं नाही म्हणालो. सॉरी म्हटलं ना. चुकीच्या प्रायश्चित्ताबद्दल चहा देते. चहा कशाला उगाच? बसा. नाही बसतो. तुम्ही मला बसायला सांगताय? हो. तुम्ही चहा पण मला घ्यायला सांगताय? हो का? थांबा जरा जाऊन येतो. कुठे निघालात? जरा सूर्य उगवण्याच्या दिशेत चूक झाली का बघून येतो. म्हणजे कालपर्यंत पूर्वेला उगवत होता, आज पश्चिमेला उगवला का काय सांगता येत नाही म्हणून जरा चहा घ्या. रजा सहज घेतली होती की विशेष काही कारण? विशेष म्हणजे लग्नासाठी मुलगी बघणं वगैरे? तसं काय नाही. म्हणजे आम्ही खूप बघायला तयार आहे तो, पण मुली दाखवायला आल्या पाहिजेत ना. कशी मुलगी हवी तुम्हाला? कशी म्हणजे दिसायला बऱ्यापैकी, म्हणजे तुमच्या इतकी देखणी नसली तरी चालेल, पण तुमच्यासारखी असली तरी काही हरकत नाही. माझ्यासारखी? व्हॉट यू मीन? म्हणजे मिळवणारी, स्वतःचं घर चालवणारी. जाऊ द्या, तुम्ही मला एवढा चहा दिलात आणि माझ्याशी एवढा आपुलकीने बोललात त्याबद्दल थँक्यू. निघतो मी. चहाचा कप राहिला.